नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला दिलेला आहे. श्रद्धांजलीला सुरुवात होत आहे. श्रद्धांजली संपली नमस्कार. दिल्याच्या नंतर आज आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 1950 ला राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेच्या जीवावर सर्व कारभार या देशामध्ये चालतो आणि त्या घटनेच्या प्रतीची विटंबना एका मातेविरुद्ध केली आणि जे काही मारेकरी असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा करावी ही या ठिकाणी मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज या ठिकाणी परभणीचे झालेल्या संविधान परिषदेचे आणि शहीद जवान शहीद सोमनाथ सूर्यवंशी त्याला जी प्रशासनाच्या कोठडीमध्ये निधन झालं त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल मी सर्वांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनात डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे शिकवले त्या पद्धतीने आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या प्रशासनाला जाग येण्यासाठी आपल्याला हे आंदोलन बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामध्ये हे आंदोलन करावं लागलेलं आहे आणि मी या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व लोक या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आपल्या संपूर्ण श्रीगोंदा शहरामधील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद करून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. मी प्रशासनाला विनंती करेन, महाराष्ट्र शासनाचे आज जे नवीन अधिकारी पदाधिकारी निवडलेले आहेत खरी यांची जबाबदारी आहे. त्या अधिकाऱ्याकडे कोण फोटो काढले शासनाचा आहे फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मागे सरकी जरा मागे सरकी सर्वांना मानाचा जय भीम. या ठिकाणी आज आपण परभणीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून तहसील कचेरीसमोर सर्वजण भीमसैनिक बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे सर्व बहुजन विचारवादी कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी तहसील कचेरीसमोर येऊन आपला निषेध व्यक्त करत आहोत. या निषेधाच्या माध्यमातून आपण शासन दरबारी अशी मागणी करत आहोत की जे जे अधिकारी त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूशी जबाबदार आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांना सस्पेंड नव्हे तर कायदेशीर त्यांनी जर काही गुन्हा केला असेल त्या सोमनाथला त्यांनी मारलेलंच आहे बेदम. ते जे जे अधिकारी त्या तपासात समोर येतील त्यांना 302च्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे जेणेकरून एखादा चळवळीसाठी पुन्हा एकदा बलिदान जाणार नाही. या ठिकाणी मी संपूर्ण श्रीगोंदा शहरवासियांचे देखील आभार मानतो, व्यापाऱ्यांचे आभार मानतो
की आम्ही बंदला आव्हान केलं आणि त्या सर्वांनी त्या बंदला चांगला प्रतिसाद दिला, चांगला प्रतिसाद दिला आणि संपूर्ण श्रीगोंदा शहर कडकडीत बंद झालं। मी सर्व श्रीगोंदावासियांचे, आमच्या घोडके परिवाराच्या वतीनं, भीमसैनिकांच्या वतीनं, संपूर्ण बहुजन चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचारावर काम करणाऱ्या सर्व युवकांच्या वतीनं, माता भगिनींच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो। आणि जिल्हा तहसील कार्यालयातील अधिकारी, मुख्य अधिकारी असतील, पोलीस स्टेशनमधील जे पोलीस कॉन्स्टेबल असतील, PSI साहेब असतील, सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल देखील त्यांचे आभार मानतो। आणि जास्तीत जास्त माणसांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। आज या ठिकाणी जे काही समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने श्रीगोंदा शहर बंदची हाक देण्यात आली होती, जे काही एक मागील आठवड्यापासून चाललेलं प्रकरण होतं की एक आता सांगण्यात येतं की एक माथे फिरूनही बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेलं संविधानाची प्रतिकृती तोडण्याचा जे काही त्यांनी घाणेरडा प्रकार केलेला आहे, त्याच्या विरोधात जी काही परभणी उग्र झाली होती आणि त्याच्यानंतर जे पोलीस प्रशासनाने कुठलाही विचार न करता बॉम्बिंग करण्यात आली त्या ठिकाणी। आणि आमचा एक उच्च शिक्षित दलित आमचा बांधव त्या ठिकाणी पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। त्यांचं नाव सोमनाथ सूर्यवंशी हे असताना, आणि हे आपण सर्वसाधारण लोक जर लक्षात घेऊ शकतात की बाबा तो LLBचा विद्यार्थी होता आणि तो काय असं करू शकत नाही, हे सगळं असताना मग पोलीस प्रशासनाला कळालं नाही का की हा LLBचा विद्यार्थी असून आपण याला 3rd डिग्री कशी द्यावी, किंवा 3rd डिग्री देत असतानाही तुम्ही कुठल्या भागावरती मारलं पाहिजे, किंवा तुम्ही कशी त्यांना मारहाण केली पाहिजे, किंवा कशी विचारपूस केली पाहिजे, हे तुमचं ठरले असताना तुम्ही त्यांना इतकं निर्घृणपणे मारून त्याची हत्या त्या पोलीस कस्टडीत करण्यात आलेली आहे। आणि याच्या उपरोक्त आज आठवडा होत आला तरी देखील त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाहीये। मग तिथलं प्रशासन करतंय तरी काय, असा आमचा समस्त आंबेडकरी चळवळीचा हा एक आमची विचारांची मागणी आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन जसं आमचे जे काही कर्मचारी, आमचे सहकारी मित्र बोलले की येत्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही याच्याही पेक्षा जास्त उग्र करू जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर। आणि लवकरात लवकर प्रशासनाने अण्णा ही जी काही बाब आहे हे फास्ट ट्रॅक वरती घेऊन लवकरात लवकर याचा निकाल लावावा आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। आणि श्रीगोंदा शहरामधून जे काही आपण त्यांना मदत करण्याची जी काही आपण आता एक हाक उभारलेली आहे, हाक दिलेली आहे, त्याला सर्वांनी प्रतिसाद देऊन एक सूर्यवंशी कुटुंबाला, आपल्या घरातल्या व्यक्तीला जो की आज आपल्यामध्ये नाहीये, समाजात नाहीये, त्याच्या घरच्यांना त्याच्या मरणोत्तर काहीतरी त्याची पूर्तता व्हावी किंवा त्यांचं घर चालावं म्हणून आपल्याला जी काही जमेल ती मदत सर्व श्रीगोंदावासियांनी करावी। श्रीगोंदावासियांनीच नाही तर महाराष्ट्रातून त्यांना ती मदत मिळावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय भीम। पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद ग्रामपंचायतचा कारभार चाललेला एक आदर्श घटना आणि त्याच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी मोडतोड संविधानाच्या करणं ही अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे। कारण याच्यासारखं दुसरं पाप दुसरं कोणतंच होऊ शकत नाही। आणि म्हणून ज्या माथे फिरून हे वाईट काम, पापाचं काम केलेला त्याला त्या ठिकाणी प्रशासनाने, आणि मी तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती करेल, राज्यपाल महोदयाला विनंती करेल की याच्यामध्ये हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन, जलद गतीने घेऊन लवकरात लवकर त्या माथे फिरून म्हणतात त्याला फाशी झाली पाहिजे। कारण 302च्या पुढे कलम नाही, ते जरी असलं तरी त्याला लावून त्या ठिकाणी त्याच्यावर फाशी त्याला झाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी हा एक तरुण वकिलीचं शिक्षण घेत असलेला हा कार्यकर्ता त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाला, व्हिडिओ काढित होता मोर्चाचा, आणि म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली आणि अटक करून त्याला अमानुष असं त्याच्यावर मारहाण केली आणि त्याच्यात अंत झाला। आणि जे पोलीस अधिकाऱ्यांनी वाईट काम केलेलं, पापाचं काम केलेलं, हे काम अमानुष केलेलं, आणि म्हणून त्याला सुद्धा त्या ठिकाणी
फाशी झाली पाहिजे, त्याचं सस्पेन्शन केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी करतो. आता श्रीगोंदा शहरवासियांनी, सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी जो मोर्चा आणला, शहरवासियांनी जे बंद ठेवलंय, व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेला, त्या सर्वांचं मी मनापासून अंतःकरणापासून आभार मानतो. निवासीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे की परभणी या ठिकाणी घडलेली जी घटना आहे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा रोष संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये उमटलेला आहे.